सोलापूर महापालिकेत येणाऱ्या नागरिक, बिल्डर, आर्किटेक्चर यांना बांधकाम विभागामध्ये पैशाची मागणी केली जाते. त्याचा त्रास होतो. अशा तक्रारी आहेत. मोघम तक्रार नको, थेट तक्रार माझ्याकडे किंवा अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करा. याची दखल घेतली जाईल, असेही मनपा आयुक्त ओंबासे म्हणाले. तक्रारदारांना कोणताही त्रास दिला जाणार नाही. त्यांचं काम अडून राहणार नाही याचीही काळजी घेतली जाईल. मात्र ज्या तक्रार करणार आहेत त्यात तथ्य असले पाहिजेत. प्रशासकीय बाबींची पूर्तता करावी. मुद्दाम अडवून पैशासाठी काम थांबवलं गेलं असेल तर यात दखल घेतली जाईल व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही मनपा आयुक्त सचिन ओंबासे यांनी माहिती दिली. आपली मागणी होती की रेग्युलर इंटरॅक्शन हो साधारणतः आठवड्याला कुठला एक दिवस द्यायचा तर ते मी डिसाईड करतो. कुठल्या दिवशी मला किंवा जो एक दिवस भेटत असेल साधारणतः एक वेळ निश्चित करून देतो. आणि त्यानंतर बाकीचे आपल्या शहरामध्ये जसं तुम्हाला माहिती बाकीचे पाण्याचा विषय असेल, कचऱ्याचा विषय असेल आणि इतरही जे आपल्या बाबी आहेत, आपल्या कर्मचाऱ्यांचे काही विषय आहेत आणि नागरिकांचे जे काही आयडियाज आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे सध्या. आणि लवकरच आपल्या सर्वांच्या प्रकार बांधवांचं जे आहे की आमचं प्रशासन आधी चांगल्या पद्धतीने कसं करते त्यासाठी जे आपला फीडबॅक लागेल जे कुठल्याही वेगळ्या बाबी असतील जसं की आता मी तुम्हाला एक ईमेल माझा पर्सनली ईमेल शेअर करत आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे भ्रष्टाचारासंबंधित कुठली हे असेल ते मी शेअर करतो. एक माझ्या मोबाईलची लिंक आहे ते त्याच्यामध्ये स्पेसिफिकली जस्ट कॉन्फरन्सवर थोडं इश्यू होईल त्या ईमेल पण असेल. त्याच्यामध्ये कुठेही असेल बांधकाम विभाग असेल प्रामुख्यानं की त्या ठिकाणी बऱ्याच वेळा तक्रार येतात की त्या ठिकाणी पैशाची मागणी केली जाते. कुठलीही बाब असेल कारण मी स्वतः कुठेही चालणे देत नाही. त्यामुळे कुठलीही बाब कोणी माझं नाव सांगून देत असेल किंवा इतर नाव सांगून देत असेल तर त्यांनी त्या ईमेलवर कॉन्टॅक्ट करावा. आणि इतर कुठे प्रशासकीय आपलं परिवर्तन आहे किंवा आपल्या सरकार आहे तर हा जो ईमेल आहे तो मेनली नागरिकांकडून कुठेही कामासाठी जर पैशाची मागणी केली असेल किंवा कुठेही जे रेग्युलर अप्रुव्हल्स आहे, लायसन्स आहे, कुठे किंवा मंजुरी कुठे लागणारे किंवा आमच्या प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंट कुठे असेल तर ते पैशाची मागणी केली गेली किंवा मुद्दा अडवणूक केली गेलेली आहे तर त्यासाठी त्याचा वापर केला जातो. कोण कोणाकडनं तक्रार केली तर दोन गोष्टी तुम्हाला डायरेक्टली माझ्या पैसे मागू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट एसीबी मध्ये जायचं एसीबी मध्ये जाऊ शकता. आता तुम्हाला बऱ्याच वेळा काय होतं की जिथं लोकांकडून येतं तर बऱ्याच वेळा माहिती आहे परंतु जे विशेषतः माझा मतदार असेल किंवा बिल्डिंग परमिशन असेल हे हँडल क्लोज असतात. तर त्यामुळं आमचं म्हणजे विशेषतः नागरिकांना तिथं कोणी तक्रार होईल का नाही तर त्यांनी आमच्याकडे जाऊन डायरेक्टली तक्रार करू शकतात. विशेषतः काय होतं आपल्याकडे बिल्डिंग परमिशन वगैरे आहे तिथे आर्किटेक्ट जे संघटना आपण बोलणार आहे कुठलंही बऱ्याच वेळा काय होतं नागरिकांना सुद्धा व्यवस्थित माहिती दिली जाते, कुठे भीती घातली जाते किंवा हे तुला मिळणार नाही, तुमच्यावर बिल्डिंग परमिशन मिळणार नाही असं. कारण काय झालं आता एवढी पॅन आल्यापासून क्लॅरिटी आली असं नाही की म्हणजे कुठलाही ज्या माणसाला रोपार वाचता येतो तो माणूस वाचून त्याला कळू शकतो की बाबा माझ्या ह्या प्लॉटमध्ये किती टक्के एरिया डिग्रीमध्ये जाणार आहे, किती टक्के. आणि काही लोक काय मुद्दाम मिस फोन करतात तुम्हाला जास्त सोडून देऊ ही माझ्या बाहेरला कोणी देऊ शकत नाही. काय झालं की आपलं जो रिसिप्टर वगैरे आलं त्याच्यामध्ये काय लिहिली आहे का तुम्हाला किती मिळणार आहे, मॅक्सिमम किती मिळू शकतं, तुम्हाला प्रीमियम किती मिळू जाऊ शकतो किंवा असं कुठलाही आर्किटेक्ट असेल इंजिनियर तो सुद्धा काही माझ्या पुढे जाऊन देऊ शकत नाही. बरंच लोकांचं किती म्हणजे इन्फॉर्मेशन जास्त लोकांकडून न गेल्यामुळे काय होतं लोकांमध्ये भीती निर्माण होते. मग लोक काम वगैरे म्हणून बऱ्याच वेळा काही एजंट्स निर्माण होतात, काही लोक कर्मचारीतून पैशाची मागणी करू शकतात. तर आपल्या मार्ग सर्वांना माझं एक आव्हान आहे की कुठल्याही स्वरूपात जर कोणी पैशाची मागणी केली कुठल्याही कामासाठी तर त्याच्यावर कंप्लेंट करावी. तुमचं नाव डिस्क्लोज केलं नाही चालेल फक्त आम्हाला जेवढे स्पेसिफिक तक्रार मिळेल तेवढं मला मी त्या कारवाई करते. जर मुबंध तक्रार आली किंवा हे असं होते ते होते तर मग आपल्याला कारवाई करता येणं अवघड होतं. विशेषतः आणि सर्व आपले जे नागरिक वगैरे असतील तरी पण काळजी होते कुठलीही म्हणजे आम्ही तक्रार केली म्हणून त्याच्यावर कुठलीही म्हणजे त्याला प्रोटेक्शन दिलं जाईल की त्याने कंप्लेंट केली म्हणून त्याच्यावर बाबा लोकांनी सांगत नव्हते ना की जर आम्ही त्या कंप्लेंट केली तर माझ्यावर काहीतरी शोधून काढतील, माझ्यावर अजून मोठी कारवाई वगैरे होईल. तर ते माझ्याकडून मी शोधून देतो की कुणाला विक्टिमायझेशनला म्हणून कॉन्सेप्ट आहे त्याला म्हणजे मुद्दाम त्रास दिला जाणार. तर फक्त जे काही तुमच्याकडं
फक्त प्रशासकीय बाबींसाठी तर जे आहे ते करावे. मी हा जो ईमेल जो मी शेअर करतोय त्यामध्ये मी जे स्पेसिफिकली अडवणूक असेल, मुद्दाम दिरंगाई, पैशाच्या कारणावर असेल, इतर कुठल्या कारणावर त्यासाठी हा वापरला जातो.